श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 क्रिकेट स्पर्धा मोठ्या आनंदात संपन्न। यावेळी श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपाडा आयोजित या क्रिकेट स्पर्धेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या मान्यतेने व नियमावलीत सर्व सामने खेळवण्यात आले। तसेच या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेत क्रिकेट स्पर्धेचा आनंद महोत्सव साजरा केला। श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषकाचा मान बंद्रा मारुती काल्हेर या संघाने पटकावले। तसेच सर्व विजयी उपविजयी संघांना देखील पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषकास आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार श्री अष्टविनायक 40+ संघाच्या वतीने करण्यात आले। तर चला पाहूया यावेळी श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपाडा संघ आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषकास अनेक मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त करत आयोजकांनी देखील या कार्यक्रमासंदर्भात माहिती देताना काय सांगितलं पाहूया। सर्वप्रथम मी आमची जे आता फायनलला जी टीम होती त्यांचं मी अभिनंदनच करू शकतो, कारण ते एवढे चांगले खेळले ना। तर मी आज बघितलं, भले हार कोणाची होते पण ते चांगले खेळून हारले, याला महत्व आहे। आणि विषय दमन दौऱ्याचा तुम्ही जे सांगता 7-8-9 जानेवारीला जो दमन दौरा आहे ते आमच्या भिवंडी 40+ जी संघटना आहे ती शरद भोयर दादा आमचे संघटनेचे अध्यक्ष प्रथम अध्यक्ष होते। त्याच्यानंतर आमचे काही पद्मकार दादा, कुंदन दादा, अरविंद भोईर, प्रदीप पाटील, त्याच्यानंतर आता संजयभाई म्हात्रे हे अध्यक्ष झाले आहेत। आज म्हणजे सगळ्यांच्या माध्यमातून दमन दौरा, गोवा दौरा हे सगळं चांगलेच झालेलं आहे। पण जे आता म्हणजे जी आमची क्रिकेटची पंढरी आहे दमन दौरा, आतापासून आमच्या सगळ्यांच्या हालचाली ज्या दमन दौऱ्याच्या ज्या चालू झालेल्या आहेत। आता स्टेजवर माझा जो खेळाडू आहे रवी भांबरे मला बोलत होता का आपला जो दमनला जो फार्म हाऊस आहे तो आतापासूनच बुक कर, म्हणजे एवढे हाऊस आलेले आम्हाला। बस एवढंच बोलू इच्छित आहे। सर्वप्रथम ही आजची स्पर्धा पार पडली अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे चषक। ठाकूरपाड्याच्या खेळाडूंनी जेवढे खेळाडू पाठीराखे मी बघतो, प्रत्येक टुर्नामेंट प्रत्येक गावची टुर्नामेंट असतं, पण जे ठाकूरपाडा गाव आणि ठाकूरपाड्याचे खेळाडू यांना जी आवड आहे, आवडीपेक्षा हाऊस, आमच्या गावचे शब्द हाऊस बोलतात, ती खरोखर आवड त्यांना। शांत्या मामा असो, कबीर ठाकरे असो, संदेश असो, पूर्ण मास्टर असेल आमचा कॅप्टन, पूर्ण टीम, आणि आमचे नवीन जॉईन झालेले काय नाव त्याचा किरण ठाकरे, कालुराम ठाकरे, हे खरोखर आवडीचा एक त्यांचा आवडीचा विषय केले। मामा आमचे मामा काही दिसत नाही सध्या, नाही तर टीमचे कोच ते सपोर्टर किसन मामा ते काही दिसत नाही। तर एक एकंदरीत ही टुर्नामेंट पार पाडण्यामागे त्यांचा खरोखर सिंहाचा वाटा होता, आमचे भाऊ असतील त्यांच्या मागे स्पॉन्सर। पण टुर्नामेंट मध्ये खेळताना विचार करा की कुठं हा हू किंवा गालबोट लागलेला नाही, लावू दिला नाही किंवा लागला नाही। तर आता 40+ ही नुसती 40+ नसून ही याचा आदर नको घेतात रेग्युलरचे खेळाडू याचा आदर घेऊन बाबा बघा ते वयस्कर लोक कसे खेळतात। मी सांगू इच्छितो की रांजवली टीम चांगली खेळली बघा, तेव्हा आपले ते भिवंडीवाले संदेश भादवडकर नेहमी सांगतात ह्या कॅचला जिंका मॅच, एक कॅच सुटली आणि मॅच गेली, जिंकल्यानंतर अभिनंदन करतो, हारले तर चांगले केले असे नाही, वन साइड नाही हारले पण हा एक जण हारणारच होता कोणीतरी। आणि हा दमन दौऱ्याची गोष्ट तर मी अध्यक्ष असताना सर्वप्रथम आम्ही स्थापन केली, माझ्याबरोबर एक 10-11 लोक होती, 8 टीम घेऊन आम्ही स्थापन केली, तिची स्थापना केली। आणि त्या स्थापनेमध्ये रजिस्टर माझ्या नावाने, माझ्या एक 10-11 लोकांच्या नावाने आहे। तर आम्ही सुरुवात महाबळेश्वरवरून केली, सुरुवात लगातार आम्ही 3 वर्ष महाबळेश्वरला गेलो लगातार। त्याच्यानंतर गोवा दौरा केला मी 6 वर्ष अध्यक्ष होतो। आज पहिला अध्यक्ष बोलला तर बरं वाटतं, माझे अध्यक्ष बोलतो, काही लोक बाकी लोक पहिले अध्यक्ष बोलतात, थोडंसं बरं वाटतं। अलग लक्षात मी येतो जातो नाही, मीटिंग एक महत्वाची मीटिंग असते तो येतो, मी प्रत्येक मीटिंग हँडल करत नाही। मी कोणाचं काय असेल गारा नाही एखाद्याचं तर मी येतो आणि ते कमिटी समोर सादर करतो, काही लोकांना नाही जमत ते तेव्हा मी येतो। पण आज दमन दौरा जे विनोद ठाकरेंनी सांगितला की बाबा आता मी फार्म हाऊस किंवा हे बुक केला, त्यापेक्षा पावसापासून सुरुवात होतं, गणपती झाले की त्याची सुरुवात होतं। काही आमचे कमिटी मेंबर जाऊन येतात तिकडनं। यावर्षी काय एक असं झाला की शनिवार रविवार ग्राउंड अवेलेबल नव्हता, क्रिसमस पण आहे, त्याच्यानंतर ग्राउंड लगेच दौरा आहे, त्यामुळं 7-8-9 ठेवला। ठीक आहे, शनिवार रविवार नसेल तर मी खेळाडूंना आव्हान करेन
की बाबा व्यवस्थित जा, व्यवस्थित केला, एन्जॉय फुल करा, तिथे खानापिना फुल सगळं पद्धतशीर, क्लायमेट चांगलं असं. पण येताना काही दारू किंवा ते काही बरोबर आणू नका, तर ते थोडासा चुकीचा विषय होता, एकदा विषय झालेला होता. तर मी दमण दौऱ्याला जाणाऱ्या सर्व खेळाडूंना आणि कमिटीला तसे शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. मी सर्वप्रथम आमचे जे संघाचे वरिष्ठ जे आहेत त्यांना अगोदर धन्यवाद देतो, कारण त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही कुठले पण काम आहे ते आम्हाला सोपे पडतं आणि त्यांच्या अनुभवामुळे आम्ही स्पर्धा नक्कीच पार पडतो. तसेच आमचे युवा खेळाडू असतील ते सुद्धा पूर्णपणे मैदानाची मेहनत घेतात. कुठे जायचं असेल, काही हँडल करायचं, पूर्ण आमचा संघ जो काही मेहनत करतं त्याच्यामुळे आमची जी टुर्नामेंट आहे ते पूर्णपणे म्हणजे पार पाडली जाते चांगल्या पद्धतीने. सर्व खेळाडूंचे मी धन्यवाद देतो की आमच्या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंनी आपला खेळ दाखवून ही स्पर्धा पार केलेली आहे आणि सर्व खेळाडूंना धन्यवाद सुद्धा देतो की कुठल्याही प्रकारचा या स्पर्धेमध्ये गालबोट लागू दिला नाही आणि पंचांनी जो काही निर्णय दिला त्या निर्णयाला सर्वांनी मान्यता दिली, त्याच्याबद्दल सर्व खेळाडूंचे मी धन्यवाद करतो. अनुभव तर सर्वांनाच माहित आहे की 40+ अनुभव काय आहे आणि 40+ भिवंडी मधली जे जुनी 40+ आहे, भिवंडी तालुका 40+, ते एक परिवार झालेला आहे. पूर्णपणे जे भिवंडी तालुक्याचे जे खेळाडू आहेत, जे सिनियर, कोणाचे कार्यक्रम काही असो, कोणाचं लग्न कार्य असो, कोणाच्या सुखात दुःखात, पूर्णपणे जे 40+चे जे काही सदस्य असतील ते पूर्णपणे त्या म्हणजे सुखादुःखात म्हणजे प्रत्येकाचा जाणं येणं सर्वांचा होत असतो. त्याच्यामुळे ही पूर्णपणे एकवटलेली संघटना आहे. त्याच्यामुळे सर्व येणं जाणं आणि सर्वांची मैत्री वगैरे सर्वांचे संबंध चांगले झालेले आहेत. त्याच्याबद्दल मी ज्या लोकांनी संघटना चालू केली, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, यांना मी खूप धन्यवाद देतो. शरद दादा भोईर असतील, या पहिले आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यापासून जी सुरुवात झाली तर त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी जे रोप लावलेला होता त्याचा बी लावलेला त्याचा रोप आता खूप खूप मोठा होत जाऊन त्याला पूर्णपणे एक झाड होऊन आणि त्याला जसं बोलतात ना, झाड लावल्याने त्याची जे फळं येतात तसे ते फळं आलेल्या आहेत पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये 40+च्या माध्यमातून. संघांबद्दल बोलायचं झालं तर कुठला संघ मजबूत, कुठला संघ म्हणजे कमकुवत असं बोलताच येणार नाही. प्रत्येक संघ असा आहे तर कोण कोणाला पराभूत करेल, कोण बाजी मारेल याचं काहीच सांगता येणार. सर्व संघ आता मजबूत झालेले आहेत, सर्व खेळाडू चांगले प्रत्येक संघात आहेत आणि खेळाडू वृत्ती सुद्धा आता खेळाडूमध्ये चांगले आलेले आहे. त्याच्यामुळे कुठल्या संघाला आपण कमी लेखू शकत नाही. सर्व संघ चांगलेच आहेत. जो चांगला खेळ करेल तोच पुढे जाईल.